नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक अंकगणित हा टॉपिक पाहणार आहोत। अतिशय बेसिक पासून हा टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत। विद्यार्थ्यांना येणाऱ्या गणिताच्या सर्व काही अडचणी आपण या व्हिडिओमध्ये बेसिक लेवलचं संपूर्ण क्लिअर करणार आहोत। म्हणजेच याच्यामध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व काही टॉपिक क्लिअर करणार आहोत। त्याच सोबत कंचे भागू बेवळ कशा पद्धतीने सोडवायचा, म्हणजेच वॉडोमॉस पद्धत कशा पद्धतीने सोडवायचं हे सुद्धा अतिशय डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत। अतिशय हेल्पफुल व्हिडिओ हा तुमच्यासाठी असेल विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुमचे डाऊट क्लिअर झाले की नाही, कारण हे डाऊट मी तुम्हाला अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार आणि अतिशय बेसिक कन्सेप्ट नुसार क्लिअर करणार आहोत आणि जेवढं शॉर्ट होईल तेवढं शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी। चला तर मग वेळ वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला बेसिक अंकगणित। ओके, संपूर्ण उदाहरण सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बेसिक माहित असायला पाहिजे। सर्वप्रथम आपण बेरीज वजाबाकी हे पाहणार आहोत। बेरीज आणि वजाबाकी, ओके, बेरीज आणि वजाबाकी पासून स्टार्ट करणार। म्हणजेच आपल्याला येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने असतात, आपल्याला चिन्ह समजत नाही, कशा पद्धतीने आपल्याला चिन्ह वापरायचं, प्लस वापरायचं की मायनस वापरायचं की मायनस वापरायचं की प्लस वापरायचं, हे अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार मी तुम्हाला सांगणार आहोत। पहा, कन्सेप्ट पहिली क्लिअर असली तर आपल्याला सोडवता येईल। सर्वप्रथम हे समजून घ्या, जर दोन वेगवेगळे आपल्याला चिन्ह दिले तर मग याला सोडवायचं कसं, कशा पद्धतीने आपण सोडवणार, अतिशय बेसिक पासून सांगणार आहोत। पहा, काय म्हटलं तुम्हाला, जर तुम्हाला इथं दिलं, इकडे समजून घ्या, मी इथं समजून सांगतो। पहा, एक चिन्ह मायनस आहे, दुसरं चिन्ह प्लस आहे। ओके, विरुद्ध चिन्ह आहे, काय आहे, विरुद्ध चिन्ह आहे, त्यावेळेस त्यांची वजाबाकी होईल। काय होईल, वजाबाकी, एवढं समजून घ्या। यांची काय होईल, विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी होईल। ओके, आणि समान चिन्ह असतील, जसं की मायनस 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 असेल तर इथं काय होईल, बेरीज होईल। काय होईल, बेरीज होईल, या दोघांची बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, हे मोठ्या संख्येचं चिन्ह शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे। जर समजा इथं लक्ष द्या, इथं पहिली संख्या प्लस आहे, पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या मायनस आहे, तर हे विरुद्ध चिन्ह आहेत। कसे आहेत, विरुद्ध चिन्ह आहे। विरुद्ध चिन्ह असेल तर यांची वजाबाकी होईल। काय होईल, वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, चारही याच्यात चार नियम आहे, याचे चारही नियमामध्ये फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे। जर समजा एक संख्या प्लस आहे, दुसरी ही संख्या प्लस आहे, दोन्ही समान चिन्ह आहेत, कसे आहेत, दोन्हीही समान चिन्ह आहेत, तर इथं काय करणार, आपण यांची बेरीज करणार। काय करणार, बेरीज करणार। एवढ्याही याच्यात, एवढ्याही नियमामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हे कॉमन नियम आहेत, हे चार नियम आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। मग याच्यामध्ये सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की एक संख्या कोणतीही विरुद्ध संख्या असेल, म्हणजे विरुद्ध चिन्ह असतील, कसे असतील, विरुद्ध चिन्ह असतील, तर तिथं आपण काय करणार आहोत, तर तिथं आपण करणार आहोत वजाबाकी। काय करणार आहोत, वजाबाकी, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह देणे। आता ते कशा पद्धतीने मी समजून सांगतो। पहा, पहिला नियम मी इथं समजून सांगतो, प्लस मायनसचा पहिला नियम समजून घ्या, कशा पद्धतीने सोडवायचा आपल्याला। प्लस मायनसचा पहिला नियम पहा, काय दिलेला आहे, समजा एक संख्या मायनस आहे, ही -5, ओके, आणि प्लस 7 घेतले, तर उत्तर काय येईल, प्लस मायनस मायनस होईल, प्लस मायनस मायनस होईल। इथली मायनस संख्या आहे, इथली संख्या प्लस आहे, प्लस मायनस काय होते, मायनस होईल। मग याची मायनस आली तर लक्ष द्या, याची वजाबाकी केली, परंतु बेरजेला मोठ्या संख्येचं चिन्ह आहे की नाही, इथं काय करणार आपण, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, मोठी संख्या आहे 7, म्हणून याचं उत्तर येईल 2। आणि इथं प्लसचं चिन्ह देणं आवश्यक नसते, प्लसचं चिन्ह कधीच देणं आवश्यक नसते। समजा आता दुसरं उदाहरण आहे, दुसरं उदाहरण अतिशय बेसिक पासून पाहणार आहोत। जर समजा ही 5 मायनस आहे आणि समजा इथं 7 मायनस आहे, ओके, दोन्हीही संख्या कशा आहेत, मायनस आहेत, दोन्ही संख्या कशा आहेत, मायनस आहेत। मग यांची काय होईल, हे दोन्ही समान चिन्ह आहेत, समान चिन्ह आहे म्हणजे यांची काय होईल, बेरीज, यांची होईल बेरीज, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, तर -7 आहे ना, -7 आहे तर मायनसचं चिन्ह। ओके, त्यानंतर तिसरा रूल पाहू आपण। पहा, आता एक संख्या प्लस आहे, समजा ही संख्या आपण प्लस दिली, ही 5 प्लस दिली,
आणि दुसरी संख्या -7 दिली. मग याचं काय होईल? प्लस, इथं कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ ती काय झाली? प्लस झाली. आणि इथं मायनस आहे. मग आपण काय करणार? दोन विरुद्ध चिन्ह असतील, इथं काय असतील? दोन विरुद्ध चिन्ह. मग हे दोन विरुद्ध चिन्ह असतील तर यांचं काय करायचे? यांची वजाबाकी करायची. 7तून 5 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह -2. ओके. त्यानंतर शेवटचा नियम आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा, आता दोन्ही संख्या प्लस आहे. समजा ही 5 बी प्लस आहे आणि याच्या समोर 7च्या समोर बी प्लस चिन्ह आहे. बरोबर आहे. 5 आणि 7 किती होते? 12 होतात. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, प्लसचं चिन्ह देणं आवश्यक नसते. अशा पद्धतीनं हे बेसिक रूल तुम्हाला एकदा क्लिअर झाला तर स्पर्धा परीक्षेत तुम्हाला चिन्हामध्ये कोणीही हरवू शकत नाही. कारण मेन काय, मुलं इथं गडबड करतात की त्यांना चिन्ह समजत नाही. प्लस द्यायचं, मायनस द्यायचं, की मायनस द्यायचं की प्लस द्यायचं, अशा पद्धतीनं त्यांना समजत नाही. आपण अतिशय बेसिक पद्धतीनं याला क्लिअर केलेला आहे. हा रूल आहे. फक्त एवढंच समजून घ्या की या चिन्हासोबत फक्त नेहमी लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह देणे करा. ओके. अतिशय बेसिक पद्धतीने सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. ओके. समजलं तुम्हाला? एक उदाहरण मी तुम्हाला देतो, तुम्ही सोडून पहा. जर मी असं म्हटलं की 102 मायनस 200 तर उत्तर काय यायला पाहिजे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग याचं उत्तर काय आहे? तर हे नियम कोणता लागते इथे चेक करायचं. ही संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे, म्हणजे याचा अर्थ विरुद्ध आहे. चिन्ह कसे आहेत? विरुद्ध आहे. याची काय करणार आपण? वजाबाकी करणार. मग पहा, 200 मधून 102 काढले तर 98 उरले. किती उरलेत? 98. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणं. मोठी संख्या कोणती आहे? मायनस आहे, म्हणून इथं किती दिलेले आपण? 98. -98 या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्रश्नाला सहज सोडवू शकतो. आता आपण थोडीशी स्टेप वाढवणार आहोत. म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, हा एकदा बेस तुमचा पक्का झाला तर आता स्टेप वाढवायला काही हरकत नाही. आपण आता थोडंसं बेरीज आणि वजाबाकीची संख्या वाढवून घेऊ, म्हणजे मोठ्या संख्या घेऊ, म्हणजे तुमची प्रॅक्टिस जास्त लेव्हलवर झाली पाहिजे. आणि एकदा जर तुमची प्रॅक्टिस झाली विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला गणितात कोणीही मागं पाडू शकत नाही. आणि गणित जर विषय तुमचा परफेक्ट झाला तर तुम्ही कोणताही रिझल्ट सहज पद्धतीने काढू शकता. आता 2024 ची पोलीस भरती झालेली आहे. आम्ही ऑफलाईन बॅचेसमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कव्हर केलेलं आहे. आमच्या अकॅडमीचं नाव आहे अँबिशन करिअर अकॅडमी, पुसदमध्ये आहे. सध्या त्याच्यामध्ये ऍडमिशन चालू आहे. जर कोणी पुसदच्या जवळपासचा असतील, त्यांना ऍडमिशन करायचे असतील तर ऍडमिशन चालू आहे. SSC GDच्या जागा निघलेल्या आहे, BMCच्या जागा निघलेल्या आहे, आणखी बऱ्याचशा जागा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 9000ची पोलीस भरती सुद्धा येणार आहे. त्यानंतर फॉरेस्ट सुद्धा येणार आहे. परत तलाठी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तलाठीच्याही जागा खाली आहेत. आणि या जागेची तयारी करण्यासाठी, तसेच NTPCच्या जागा आहेत, या जागेची तयारी करण्यासाठी आम्ही बॅचेस ओपन केलेल्या आहे ऑफलाईन पद्धतीने. जर तुम्हाला फाउंडेशन बॅच लावायची असेल तर बॅचेस आम्ही 8 किंवा 10 तारखेला चालू करणार आहोत. अतिशय बेसिक पासून शिकवणार आहोत. तिथं तुम्ही संख्या ज्ञानपासून, तुम्हाला जर शून्यही जरी माहित नसेल तर तिथूनच सुरुवात करणार आहोत. आणि A to Z कन्सेप्ट गणिताच्या आम्ही तिथं क्लिअर करून घेणार आहोत. तसेच आम्ही एका याच्यात, म्हणजे एका पॅटर्न मध्ये आम्ही काय काय शिकवतो, तर त्याच्यामध्ये इंग्लिश राहते, गणित राहते, बुद्धिमत्ता राहते, भूमिती राहते. म्हणजे एका दिवसात तुम्ही जर मराठी बी शिकले आणि संपूर्ण विषयाचा अभ्यास जर केला जनरली, तर तुमचा अभ्यास जास्त होईल आणि तुम्ही लवकरात लवकर मार्किंग वाढवू शकता तुमची. त्यासाठी आम्ही बॅचेस अशा पद्धतीने चालवत असतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आता वेळ वाया घालवत चालू करूया आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या समोरचे उदाहरण पाहणार आहोत. अतिशय बेसिक पासून पाहणार आहोत. पहा, समजा आता उदाहरण तुम्हाला दिलं, उदाहरण क्रमांक पहिला मी इथं टाकतो. जर असं दिलं 10 मायनस 20 प्लस 40 प्लस 56 मायनस 20 बरोबर किती? आता मुलं काय करतील? अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर ते कशा पद्धतीने सोडवतील? पहिले याच्यातून प्लस करतील किंवा मायनस करतील. यांना हे समजत नाही कशा पद्धतीने याला सोडवा लागते. याची एक मी सिंपल ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक लक्षात घ्या. आता आपण काय करणार? या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही, ही झाली प्लस संख्या, ही झाली प्लस संख्या आणि ही प्लस संख्या, बरोबर आहे. या सगळ्यांची काय करेल आपण? पहिले बेरीज करणार. काय करणार आपण? यांची पहिले बेरीज करणार विद्यार्थी मित्रांनो. मग बेरीज करायची आहे तर कशा पद्धतीनं? तर पहा, इथे झाले 96, 56 आणि 40 झाले 96, आणि हे झाले 10, 96 10 106.
106 या संख्येला प्लसचं चिन्ह दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. आता उरलं काय? उरलं हे -20 यांची काय करायची? बेरीज करायची, कारण समान चिन्ह आहेत त्यांची बेरीज करून त्यांना वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. 20 आणि 20 झाले 40 आणि ही संख्या कोणत्या आहेत? मायनस संख्या आहेत, म्हणून इथं मायनस करणार. अतिशय कमी वेळामध्ये आपण याला सोडू शकतो. ही प्लस झाली, ही मायनस झाली, मग याचं उत्तर काय येईल? तर 66 येईल. काय येईल? 66. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या 106 आहे. काय आहे? 106. मोठी संख्या जर 106 आहे तर इथं चिन्ह द्यायचं काम आहे का? तर नाही. 66 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणखी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. पहा, इथं दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण घेऊ. जर मी असं म्हटलं 17 -20 -10 प्लस 8 -2 प्लस 40 किंवा मग 400 करा बरोबर किती? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. केवढे मोठं उदाहरण दिलं तरी अतिशय कमी वेळामध्ये आपण त्याला सोडवू शकतो. कसं सोडवणार आहोत पहा. या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही, ही प्लस संख्या. ओके, ही 17 घेतली. या संख्येसमोर प्लसचं चिन्ह दिलं, ही प्लस संख्या आणि ही प्लस संख्या. या सर्वांची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? या सर्वांची बेरीज करायची. मग बेरीज कशी करणार? राऊंड फिगर संख्या उचलायची पटकन. आपल्याला एक एक सेकंदाला महत्व राहते. कसं घ्यायचं? 400 आणि 8, 408 आणि 17 425 होतात, बरोबर आहे. मग आता काय करणार? ही संख्या मायनस आहे, ही संख्या मायनस आहे आणि ही संख्या मायनस आहे. 10 आणि 20 झाले 30 -2 आणि हे -2 हे झाले 32. कारण ही संख्या मायनस आहे, यांच्यासमोर मायनसचं चिन्ह द्यायचं. मग काय करणार आपण? यांची वजाबाकी करणार. ही प्लस संख्या, ही मायनस संख्या. ओके, मग पहा, 5तून 2 गेले, 3 राहिले आणि 42 मधून 3 गेले, किती राहिले? तर 39. म्हणजेच 393 या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवावं लागते. आणखी आपण समोरचे काही उदाहरणं पाहणार आहोत, म्हणजे तुमची बेसिक कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो थोडे समोर जाऊ आपण आणि त्याच पद्धतीने एक थोडं मोठी संख्या घेऊन उदाहरण सोडून पाहू. जर मी असं म्हटलं 1250 प्लस 200 मायनस 1856 मायनस 30 प्लस 120 बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग याला सोडवायचं कसं? मग एवढ्या मोठ्या संख्या दिलेल्या राहतात, आपल्याला वेळ कमी राहतो, कारण एवढी मोठी क्रिया करायची आहे तर आपल्याला कॅल्क्युलेशन बरोबर जमलं पाहिजे. मग हे कॅल्क्युलेशन करायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? आता याला सोडवायचं असलं तर आपण काय करणार? सर्वप्रथम ही संख्या कोणती आहे? प्लस आहे. ही संख्या प्लस आहे आणि ही प्लस आहे. यांची सर्वप्रथम काय करणार? बेरीज करण्यासाठी पहा कशा पद्धतीने शॉर्टकट करायचं. हे 200 आणि 120 हे झाले टोटल 320. किती झाले? 320. हे 200 आणि हे 120 हे झाले 320 आणि हे 1250 यांची पहिले ऍडिशन करून घ्यायची, म्हणजे 0 7 12 आणि 3 15. ओके, ही झाली प्लस संख्या. ही कोणती संख्या? प्लस. आता राहिले काय? मायनस ही आहे आणि ही मायनस आहे. मग 1856 आणि 30 1886. किती? 1886 आणि हे 1570. ही मायनस आहे, ही कोणती आहे? मायनस आहे आणि ही प्लस आहे. मोठी संख्या वरील लिहायची. मोठी संख्या कोणती? 1856 आहे. मग ही वर संख्या लिहिली आपण. आता याची काय करणार? प्लस मायनस मायनस करणार. प्लस मायनस काय करणार? मायनस करणार. मग 606 8तून 7 गेले, 8तून 7 गेले, राहिला 1. 8तून 5 गेले, राहिले 3. हा 0 म्हणजे 316. मायनसचं चिन्ह द्यायचं, कारण मोठी संख्या आहे. मोठी संख्या कोणती आहे? मायनस आहे. मायनसचं चिन्ह द्यायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागते. आता विद्यार्थी मित्रांनो हे तर झालं बिना कंसाचे उदाहरण. हे कसे झाले? बिना कंसाचे उदाहरण. कधी कधी आपल्याला कंस सुद्धा देतात. बेसिक पासून पाहताय तर A to Z कन्सेप्ट मी तुमच्या इथं क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हार मानू नका. मेन काय आहे याच्यामध्ये, हार जर मारणारा व्यक्ती असेल तर त्याला कधीही गणित सोडवता येत नाही. जरी येत नसेल तरी थोडाफार प्रयत्न करायचा, पाडेपाठ करायचे आणि कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करायचा. 100% तुम्ही यशस्वी होता विद्यार्थी मित्रांनो. पहा
आता जर समजा मी याच्यामध्ये एखादं उदाहरण दिलं, जसं की आणखी दुसरं, आता हे 12 मायनस 130 प्लस 40 मायनस 20 अशा पद्धतीचा प्रश्न आहे. समजा छोट्या प्रश्नापासून स्टार्ट करणार, म्हणजे अवघडात लेवलचे आपल्याला प्रश्न सोडवता येतील. ओके, एवढं उदाहरण दिलेलं आहे. मग याला सोडवणार कसं? सर्वप्रथम आतमधला कंस सोडवायचा आहे. काय सोडवायचा आहे? आतमधला कंस. मग हे एवढं लिहित जायचं काम आहे का? एवढं लिहित जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, कधीच लिहित जायचं नाही. तिथं आपल्याला एक एक मायक्रोसेकंदशी मतलब राहते. एक एक मायक्रोसेकंद आपल्याला महत्वाचं राहते. म्हणून इथं काय करणार आपण, याला परत हे पहा, मुलं काय करतात, इथं 12 मायनस जे बी आहे अशी संख्या पूर्ण इथपर्यंत लिहित राहतात. मग ते लिहायचं काम नाही. मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो. सर्वप्रथम आतमधला कंस सोडू. कोणता? आतमधला. 40 मधून 20 गेले, मोठी संख्या कोणती आहे? 20. ओके, मग इथं 20 आहे, बरोबर आहे. ही संख्या कोणती झाली? प्लस झाली. ही कोणती झाली? प्लस. आता हे पाहिजे समजून घ्या. 40 मधून 20 गेले, 20 राहिले, मोठी संख्या आहे 40. मग याला चिन्ह द्यायचं काम नाही. इथं प्लस आहे आणि इथलं चिन्ह प्लस आहे. चेक करा एकदा, परत सांगत आहे. इथं प्लस आहे, लक्ष द्या. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. हे दोन्ही संख्या इथले चिन्ह समान असतील. मग इथं काय करायचं? डायरेक्ट याच्यात 20 ऍड करायचे. प्लस आहे म्हणून प्लस करून टाकायचे. 0 आणि इथं किती झाले? 5, म्हणजे हे झाले 150. आता लक्ष द्या, हे झालं मोठी संख्या. मोठी संख्या 130. ही संख्या कोणती आहे? प्लस संख्या. कोणती संख्या आहे? प्लस आहे, म्हणून इथं प्लसचं चिन्ह राहील. मग इथली संख्या पहा, ही प्लस आहे, ही मायनस आहे. कोणती आहे? ही मायनसचं चिन्ह आहे. प्लस मायनस काय होईल? मायनस. म्हणजे 150 मधून पहा, लक्ष द्या, एकदा परत समजून सांगतो. इथं लक्ष द्या, इथून पहा, इथं आलं किती? तर 20 आलं. किती आलेलं आहे? 20. मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके, आता इथली संख्या चिन्ह कोणतं होतं? प्लस होतं. प्लस होतं म्हणून इथं काय केलं आपण? प्लस केलं. हे झाले 150. आता मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं? 130. हे प्लसचं चिन्ह. मग इथं प्लसचं चिन्ह नाही दिलं तरी चालते. हे समजून घ्या की इथं मायनसचं चिन्ह आहे, विरुद्ध चिन्ह आहे. कसे चिन्ह आहेत? विरुद्ध चिन्ह आहे इथले. मग काय करणार? यांची वजाबाकी. म्हणजेच 150 मधून 12 गेले. मोठी संख्या कोणती आहे? प्लस संख्या. मायनसचं चिन्ह राहील त्याच्यासमोर. ओके, मायनसचं चिन्ह येईल. तर पहा, 12 गेले, किती उरलेत? मग इथं उरणार 138. किती उरणार? 138. परंतु मायनसचं चिन्ह. कोणतं चिन्ह? मायनसचं चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, मायनस 138 इथं उरणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे. आणखी उदाहरणं घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखी बेटर पद्धतीने समजून जाईल. त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिकायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, समोरचं उदाहरण पाहू. थोडासा नेक्स्ट लेवलचं उदाहरण आहे, म्हणजे छोट्या संख्या घेऊ पहिले, मग तुम्हाला समजून जाईल. 21 प्लस, जर मी असं म्हटलं, 15 मायनस 2 प्लस 4 मायनस 2, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? अशा पद्धतीचा प्रश्न आला. सोपी, एकदम छोट्या संख्येपासून स्टार्ट करत आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहा कशा पद्धतीने सोडवणार. सर्वप्रथम आतमधला कंस सोडवणार. कोणता? आतमधला. मग याचं उत्तर किती येईल? सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर येईल 4 मधून 2 गेले, 2 राहिले, प्लस 2 आहे. कोणते आहे? प्लस आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं? इथं 4 ला तर प्लसचं चिन्ह आहे. प्लसचं चिन्ह द्यायचं काम नाही. मग ही प्लस आहे, हे चिन्ह प्लस आहे. प्लस प्लस इथं काय करायची? याच्यामध्ये प्लस करायची. हे इथं झाले 4. इथं किती झाले? 4. अतिशय बेसिक पद्धतीने सांगत आहे. पहा, इथं 4 झाले. आता लक्ष द्या, ही प्लस संख्या आहे. कोणती? 2. कोणताही 2 घेतलं तर ही प्लसच संख्या. इथं प्लस आहे, हे मायनस आहे. प्लस मायनस मायनस होईल. 15तून 4 काढायचे. इथं उरले किती? 11. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? प्लस आहे. कोणतं आहे? प्लस आहे. इथलंही प्लस आहे. पहा, लक्ष द्या, इथं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं प्लस येईल. हे प्लस म्हणजे 21 प्लस 11 किती होणार? तर 32 होणार. किती होणार? 32 हे आपल्या फायनल प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, किती बेसिक पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार मी तुम्हाला शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे छोट्या संख्या घेऊन कशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची ते सांगतो. आता मोठी संख्या घेऊ, म्हणजे तुम्हाला समजायला आणखी सोपं जाईल. जर मी असं म्हटलं 128, ओके, 128, मग इथं दिलं मायनसचं चिन्ह. समजा काही चिन्ह असले तरी सोडवता आलं पाहिजे. 300 मायनस 120 प्लस 200 मायनस 300.
मोठ्यात मोठी संख्या घ्या म्हणजे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पहा, सर्वप्रथम काय करणार, इथं क्लिअर करून घ्या. मी पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. काय आहे पहा, ही मायनस संख्या आहे, ही प्लस संख्या आहे. कोणती आहे? 300 मोठी संख्या आहे. मग याची काय करणार, प्लस मायनस मायनस होईल, किती होईल? तर मग इथे येईल, याचं मायनस केल्यावर उत्तर येईल -100. ओके, समजला आता इथपर्यंत? एवढ्या संख्येचं उत्तर किती येईल? -100. आता मी पेन चेंज केली कारण तुम्हाला इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. मग इथलं चिन्ह विरुद्ध आहे. कसं आहे? विरुद्ध चिन्ह आहे. विरुद्ध चिन्ह असेल तर इथं काय करणार आपण? मायनस करणार. 100 मायनस करा. किती उरलेत आता? तर 120 मधून 100 गेले, 20 उरले. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं प्लस आहे. कोणतं आहे? प्लस. मोठी संख्या कोणती आहे? 120 आहे. मग त्याच्यासमोर कोणतं चिन्ह आहे? ते कोणती आहे? प्लस आहे. समजा इथं मी प्लसचं चिन्ह तुम्हाला समजायसाठी टाकतो. ओके, मग ही संख्या झाली प्लस. ओके, आता हे प्लस आहे, हे मायनस आहे. प्लस मायनस याच्यात काय करणार आपण? मायनस करणार. किती? 20. किती करणार? 20 मायनस करणार विद्यार्थी मित्रांनो. मग इथं 20 मायनस केले तर किती येईल? याचं उत्तर 280. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या आहे 300. कोणती आहे? 300. आता लक्ष द्या, हे 300 आहे, हे आले कंसात. ओके, हे काय घेतलं आपण? कंसात, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की मोठ्या संख्येत चिन्ह आहे तर प्लस. आता इथलं चिन्ह मायनस आहे, म्हणजे 128. ओके, 128 मायनस 280 यांची काय होईल? हे प्लस संख्या, ही मायनस संख्या. प्लस संख्या मायनस संख्या, हे समजून घ्या. मग याचं उत्तर काय येईल? 280 मधून 128 गेले. मग याला कसं सोडवणार? 280 ही मायनस संख्या आहे. ओके, आणि हे 128. याला सोडवण्याकरता पहा, शून्यातून 8 जात नाहीत. मग इथं काय घेतला? हातच्या घेतला. 10तून 8 गेले, 2 राहिले. इथला घेतलेला हातच्या इथं वापस, इथं झाले 3. 8तून 3 गेले, 8तून 3 गेले, 5 राहिले. आता पहा, 2तून 1 गेला, 1 राहिला. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं होतं? मायनसचं होतं, म्हणजे 152. आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल -152. हे आपल्या फायनल प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखी थोडीशी लेवल वाढवू. आता याच्यामध्ये गुणाकार, भागाकार हे पण टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार संपूर्ण क्रिया एकदाच पाहणार आहोत. चारही क्रिया एकदाच पाहणार आहोत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार चारही क्रिया एकदाच आपण पाहणार आहोत. म्हणजे तुमची कन्सेप्ट बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकाराची मी संपूर्णपणे क्लिअर करणार आहोत. कशा पद्धतीने सोडवणार पहा. चारही क्रिया आता घेऊन पाहणार आपण. मग समजा एक उदाहरण मी असं घेतलं की 125 गुणिला 30 भागिला 25 प्लस 40 भागिला 20 गुणिला 10 बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मोठा प्रश्न दिला. आणखी मी याच्यापेक्षाही मोठा प्रश्न घेऊ शकतो. कितीही मोठा प्रश्न असला तरी आपण सहज पद्धतीने त्याला सोडवू शकतो. मग याला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? पहा, याला सोडवायचं कसं हे समजून घ्या. आता याला आपण इथं पहा, इथं गुणाकार भागाकार आहे, इथं प्लस आहे, इथं भागाकार गुणाकार आहे. काय करणार? याला कंस करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. बेरीज पासून आणि वजाबाकीपासून आपल्याला कंस करावा लागते. मग सर्वप्रथम आपण सोडवत असताना काय सोडवणार आहोत? भागाकार सोडवणार. काय सोडवणार? भागाकार. कंचे भागू बेव या हिशोबाने आपण काय सोडवणार? पहिले भागाकार सोडवणार आहोत. भागाकार सोडवत असताना पहा कशा पद्धतीने मांडणी करायची. 125 गुणिला 30 भागिला 25. ओके, त्याच्यानंतर इथं प्लस आहे, ही संख्या घ्या. 40 भागिला 20 गुणिला 10 अशा पद्धतीने मांडणी करायची. मग पहा, याला भागा. 25 एक 25, 25 पाच 125. 25 पाच किती झाले? 125. मग इथं पहा, 5 त्रिक 15 आणि हा 0 म्हणजे इथं झाले 150. ओके, 30 पाच 150 होते. मग इथं पहा कशा पद्धतीने भाग देणार. 0 0 कटला, बे एक बे, बे दोन्ही 4. कसंही केलं तरी चालते किंवा 20 एक 20, 20 दोन्ही 40. इथं येते 10 दोन्ही 20. मग याचं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? 170. ओके, अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणखी एखादं उदाहरण घ्या म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजत असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे, त्यांचे सुद्धा बेसिक क्लिअर झाला पाहिजे. जर त्यांचं बेसिक क्लिअर झालं तर तुम्हाला ते कुठेतरी
चांगलं म्हणतील की चांगल्या पद्धतीनं आम्हाला इथं शिकायला भेटलेलं आहे. ओके, मग पहा, जर मी आणखी एखादं उदाहरण घेतलं तर मी म्हटलं असं 1200 गुणिला 30 भागीला 200 मायनस 30 गुणिला 10 भागीला 60. ओके, आणि इथं आणखी प्लस करून जर आपण वाढवली संख्या एखादी 30 वजा 20 बरोबर किती. आता या प्रश्नाला सोडवायचं कसं. कितीही मोठी संख्या देऊ द्या तुम्हाला, कितीही मोठी जरी संख्या दिली तर तुम्हाला सहज पद्धतीने याला सोडवता आलं पाहिजे. मग सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या. आता हे असे गणित देतात का, कारण विद्यार्थ्यांचं बेस पक्का नसते आणि बेसिक क्वेश्चन जर विद्यार्थ्यांना आले तर त्यांचा व्यवहार चांगला होऊ शकतो, म्हणून ते असे प्रश्न देतात. आणि हे वेळखाऊ प्रश्न तुम्हाला वाटतात परंतु ते ऍक्च्युअली नसतात. कशा पद्धतीने सोडवायचं पहा, समजून घ्या. इथं गुणाकार भागाकार आहे, इथून काय करणार, इथं वजाबाकी आहे, इथून एक कंस पाडून घेतला. ओके, मग इथून इतकं चिन्ह पहा, इथं प्लस आलेला आहे म्हणजे एवढी एक संख्या पाडून घेणार आणि इथं लक्षात द्या ही वेगळी संख्या ठेवा. आता आपण काय करणार, सर्वप्रथम हे समजून घ्या सोडवायचं काय. 1200 चे 30, ओके, त्याच्यानंतर 200. ओके, ही झाली ही क्रिया. त्याच्यानंतर 30 गुणिला 10 भागीला 60. ओके, इथपर्यंत हे आणि हे 30 आणि 20 ऍज इट इज. ओके, पहा आता काय सोडवणार, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, बे एक बे, बे सखम 12, मग सायंत्रिक 18 हे झाले आणि हे 01, सायंत्रिक 18 180 झाले. इथं मायनस, इथं काय मायनस. मग लक्ष द्या, 30 एक 30, 30 दोन्ही 60, 30 दोन्ही 60, बे एक बे, बे पंच 10 म्हणजे इथं आलं किती 5, नंतर इथं प्लस 30 मायनस 20. ओके, अशा पद्धतीनं आलं. मग लक्ष द्या, ही संख्या प्लस आहे, आपण आता पहिल्या नियमावर आलो. ही संख्या प्लस, ही संख्या प्लस आणि हे दोन संख्या मायनस आहे. काय करणार, प्लस प्लसची प्लस म्हणजे 180 30, 180 आणि 30 हे झाले 210. ही संख्या झाली प्लस आणि हे झाले टोटल मायनस आणि मायनस किती 25, हे मायनस 25, प्लस मायनस काय होईल मायनस. मग 210 मधून 25 गेले, मग किती उरलेत, तर इथं उरले 10तून 5 गेले, 5 राहिले, हातच्या वापस. मग 10तून 11, सॉरी इथं 11तून 3 गेले, 8 राहिले, हातच्या वापस. म्हणजे इथं राहिले 185. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या आहे 210, तिचं चिन्ह तर 210 प्लस संख्या आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 185 आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरणं पाहत आहे. आणखी मी बरेचसे उदाहरणं घेणार आहोत ज्याच्यामध्ये कंस सुद्धा आला पाहिजे. तर हे व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमचा अतिशय बेसिक मी क्लिअर करणार आहे. एकही तुमचा डाऊट त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुमच्या कन्सेप्ट पुन्हा शॉर्ट ट्रिक्स कशा पद्धतीने असतात हे समजून सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही याच्या नोट्स काढू शकता. नोट्स काढल्याच्या बाद याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तसं तसं तुम्हाला गणित यायला सुरुवात होईल, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढायला सुरुवात होईल. विद्यार्थी मित्रांनो, एकदा जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला तर तुम्ही प्रॅक्टिस करता करता तुमची स्पीड सुद्धा वाढवू शकता. म्हणजे एकदा स्पीड वाढली तर तुम्ही लवकर पेपर सोडवण्याचा प्रयत्न करसाल आणि पेपर सोडवता सोडवता तुम्हाला जर क्वेश्चन असे आले तर तुम्ही तिथं लिहायचे, सोडून पाहायचे. सोडून पाहिल्याशिवाय तुम्हाला गणित येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं तर बोडोमासच्या जेवढे पद्धती आहे बोडोमासच्या पद्धती वापरण्याचा प्रयत्न करा. जिथे जिथे आपली गणिताची ट्रिक दिसते ती अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कमी वेळामध्ये सोडवता येईल. पुन्हा पुस्तकाच्या स्टेप व्यतिरिक्त आपण ह्या गोष्टी करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे शॉर्ट ट्रिक्स आहे, आमच्या नोट्स मधल्या ट्रिक्स मी तुम्हाला इथे देत आहे. म्हणजे कसं आहे तर तुमचा तिथं फायदा झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचली पाहिजे, या उद्देशाने आम्ही इथं तुम्हाला शिकवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कंसाचे उदाहरणं पाहणार, म्हणजेच आता आपण कंचे भागोभेव पर्यंत जाणार आहोत. म्हणजे बेसिक लेवलचं कंचे भागोभेव पाहणार आपण. कंचे भागोभेव म्हणजे पहा, लक्ष द्या, ते कशा पद्धतीने असते. रे, कण, चे, भा, गु, बे आणि व. म्हणजे पहा, सर्वप्रथम रेघ सोडवायची असते. ज्याच्या डोक्यावर बार त्याला रेघ म्हणतो. जी रेघ आली तर पहिले रेघ सोडवायचे, त्याच्यानंतर कंस सोडवायचा. रेघ नसेल तर कंस सोडवायचा.
कंस नसेल तर चे सोडवायचा, चेचा गुणाकार. चे म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या. चे म्हणजे होते गुणाकार, हे समजून घ्या. आणि टक्केवारीचं चिन्ह जर तुम्हाला दिलं, आता कसं आहे नवीन कन्सेप्ट येत आहे, तर त्याच्यामध्ये टक्केवारी सुद्धा देत आहे कंचे भागू बेव मध्ये. मग काय करणार, इथे टक्केवारीचं चिन्ह आलं तर इथे काय घेणार आपण, छेदात 100 घेणार. किती घेणार, छेदात 100. अशा पद्धतीचे जरी उदाहरण आलं तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार ते काहीही करू शकतात. म्हणजे आपण एकदा तिथं प्रिपेअर राहिलो, तर आपण सहज पद्धतीने त्या उदाहरणाला सोडवू शकतो. पहा, रे नसेल तर कंस सोडवायचा, कंस नसेल तर चे सोडवायचा, चे नसेल तर भागाकार सोडवायचा, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर शेवटला वजाबाकी सोडवायची. या नियमानुसार आपण सोडवत असतो कोणतंही उदाहरण. मग पहा, हे उदाहरण आपल्याला सोडवायचे. मग या सोडवत असताना काय करायचं आपल्याला, पहा, सर्वप्रथम रेख सोडवायची, त्याच्यानंतर कंस सोडवायचा, त्याच्यानंतर चे सोडवायचा. पहा, मग काय करणार आपण, एखादं उदाहरण घेऊन पाहू. जर मी असं म्हटलं 120 गुणिला 10 चे 2 छेदात म्हणा लागलो, भागाकारात 100 बरोबर किती. अतिशय बेसिक पासून शिकवत आहे. पहा, त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि सर्व काही देणार. पहा, इथं काय म्हटलेलं आहे, 120 गुणाकार 10 चे 20 भागीला 100. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. सर्वप्रथम इथं चेचा गुणाकार सोडवायचा आपल्याला. कोणता सोडवायचा, तर चेचा गुणाकार सोडवायचा. हा गुणाकार सोडवायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. इथं जर गुणाकार सोडवला तर तुमचं काहीही समजणार नाही तुम्हाला. लक्ष द्या. आता मग इथं काय सोडवणार, हे सोडवणार, बाकी काही लिहित बसायचं नाही. सर्वप्रथम हे समजून घ्या, चे म्हणजे गुणाकार. इथं 10 गुणिला 20 केलं तर बेक बे, इथं झाले 200. 200 भागीला, आता त्याच्यानंतर काय सोडवणार आपण, इथं भागाकार सोडवणार आहे की नाही. आणि इथं 120 ऍज इट इज, बरोबर आहे. हे सोडवलं, याचं उत्तर हा आला, समजलं, 200 आला. त्याच्यानंतर काय सोडवणार, गुणाकार की भागाकार, तर इथं आपण काय सोडवणार आहोत, भागाकार. मग भागाकार सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार, इथं कट केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. इथं जरी कट केला, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, याचं उत्तर किती येते, 2 येते. मग आता हे भागाकाराची क्रिया झाली, म्हणजे 120, आता उरलं काय, 2. 120 दोन्ही 240, हे प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. आता थोडीशी लेवल वाढवू आपण. काय वाढवणार आहोत, लेवल वाढवणार आहोत. म्हणजे प्लस मायनस सहित आपण देणार आहोत. प्लस मायनस सहित आपल्याला द्यायचा आहे. जर मी असं म्हटलं 17 प्लस कंसात देऊ आता 120 मायनस 18 गुणिला 36 भागीला 72, ओके, त्यानंतर कंस पूर्ण. तर या प्रश्नाला कसं सोडवणार, मग ह्या प्रश्नाला सोडवायचं असेल तर इथं कन्फ्युज व्हायचं नाही. सर्वप्रथम काय सोडवणार आपण, कंस सोडवणार. काय सोडवणार आपण, कंस सोडवणार. कशा पद्धतीने सोडवणार आहोत ते बघून घ्या. पहा, याला 18 गुणिला 36 छेदात 72 या पद्धतीने मांडणी करायची. 18 गुणिला 36 छेदात भागाकार, म्हणजे काय, छेदात ती संख्या आली पाहिजे भागाकाराच्या चिन्ह समोरची. ओके, मग पहा, 36 एक 36, 36 दोन्ही 72, बे एक बे, बे 9 18. म्हणजेच पहा, या कंसाचं उत्तर किती आलं, 9 आलं. कंसाचं उत्तर किती आलं, 9 आलं. इथं चेक करा. आता ही एवढी संख्या परत लिहिण्याचं काम नाही. ही संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे. काय आहे, प्लस मायनस. त्या नियमावर गेलो आपण. आता इथं काय करणार, प्लस मायनस मायनस करणार, -9. इथं किती उरले, मग आता -9 केले तर इथं उरले 111. मग 111 ही मोठी संख्या आहे, 120 कशी आहे, मोठी संख्या आहे. त्या नियमावर गेलो आपण आता. मग ही मोठी संख्या, मोठ्या संख्येत चिन्ह, ही प्लस आहे, ती प्लस आहे. म्हणजे 111 प्लस 17 केलं तर किती येतात, 127. या प्रश्नाचं उत्तर असेल 127. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर आपण कंचे भागू बेवचा एक नेक्स्ट पार्ट बनवू, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे क्लिअर करून टाकू. ओके.